नमस्कार, माझं नाव वैभव माने. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आता मी रे रोड या रेल्वे स्टेशनवरती आहे. आज आपण रे रोडमधील देवींचं दर्शन करणार आहोत. चला तर मग आपण दर्शनाला जाऊयात. रे रोड स्टेशनवरती उतरल्यानंतर आपल्याला ईस्टला यायचं आहे. इथून आपण पायी चालत जाणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला थोडं जास्त चालत जावं लागेल. समोर जे दिसत आहे तेच आहे रे रोडची महाराणीचं प्रवेशद्वार. चला तर मग आपण आतमध्ये प्रवेश करूयात. आता आपण रे रोडची महाराणी या ठिकाणी आलो आहोत. समोर आपल्याला जो मंडप दिसत आहे, प्रवेशद्वारावरतीच हत्तींच्या मोठ्या मूर्त्या आपल्याला दिसत आहेत. समोरच्या द्वारावरती जे मी नक्षीकाम पाहिलं ते अत्यंत सुंदर आणि रेखीव असं नक्षीकाम होतं. मी आतमध्ये प्रवेश केला आणि देवीच्या मूर्तीकडे पाहतच राहिलो. ही मूर्ती शंकर महादेव एका पायावरती उभे आहेत आणि महादेवाच्या खांद्यावरती देवी विराजमान आहे असं आपल्याला दिसतं. तुम्ही देखील आता देवीचं दर्शन घ्या. आपण पाहू शकता देवीच्या हातात सुदर्शन चक्र आहे, तसेच दुसऱ्या हातात पृथ्वी आहे. महादेव आपल्याला आशीर्वाद देताना दिसतात. समोर पाहिलं की हत्तीचं मुख आपल्याला दिसत आहे. आपण समोर श्री विष्णूची मूर्ती देखील पाहू शकता. शेषनागावरती विराजमान झालेली ही मूर्ती आहे. ही मूर्ती श्री रंगनाथ स्वामी अवतारातली आहे. मंडपात आजूबाजूला अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आपल्याला दिसते. आजूबाजूचे वातावरण अतिशय मंगलमय आणि प्रसन्न आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी रमून जातो. रे रोडच्या महाराणीचं दर्शन घेऊन पुन्हा आणखी एका देवीचं दर्शन घ्यायला निघालो. ही देवी थोड्या पावलावरच्या अंतरावरच होती. आता आपण रे रोडची कुलस्वामिनी या देवीचं दर्शन घेणार आहोत. ही मूर्ती अतिशय भव्य आणि दिव्य होती. राघूवरती उभी असलेली ही देवी आहे. तुम्ही देखील या देवीचं दर्शन घ्या. आपण देवीची मूर्ती पाहिली तर आपल्या लक्षात येतं की हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू आहे. तसेच ही देवी राघूवरती उभी असताना आपल्याला दिसून येते. देवीच्या डोक्यामागे शेषनाग फणा काढून आहे हे देखील आपल्याला दिसत आहे. अतिशय कमी जागेत ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. मंडपामध्ये एक QR कोड लावला होता. त्यानुसार आपण ही मूर्ती ऑनलाईन देखील पाहू शकता. रे रोडची कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन मी पुढे रे रोडची आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. या ठिकाणचा परिसर तुम्ही पाहू शकता. या परिसरात मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कंपन्या देखील आहेत. त्यामुळे हा परिसर आपल्याला असा दिसत आहे. समोर जे दिसत आहे ते एक लोखंडी जहाज आहे. त्यानंतर समोर गेल्यानंतरच आपण रे रोडची आई भवानीचं दर्शन घेणार आहोत. या परिसरात बरेच दक्षिण लोक असल्यामुळे या ठिकाणी देवीची स्थापना करतात. आपल्याला समोर जो मंडप दिसत आहे तोच रे रोडच्या आई भवानीचा मंडप आहे. आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी जमले होते. मंडप वरती हिरवा रंग आणि आजूबाजूला
निळ्या रंगाचा आहे. रेरोडची आई भवानी यावेळेस वराहावरती विराजमान असलेले आपल्याला दिसून येते. या माझ्यासोबत तुम्ही देखील देवीचं दर्शन घ्या. मूर्तीच्या पायाशी एका चित्रकाराने मूर्तीचं अतिशय सुंदर असं चित्र काढलेलं मला दिसलं. आजूबाजूला दाक्षिणात्य लोक राहतात, त्यांनीच ही मूर्ती स्थापन केली आहे. आपण पाहू शकता अतिशय कमी जागेत ही मूर्ती स्थापन केली आहे. मूर्तीचं रूप अतिशय सुंदर आहे. देवीचं दर्शन घेऊन मन माझे प्रसन्न झाले आणि मी पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेऊ लागलो. आज मी तिन्ही देवींचं दर्शन घेतलं आणि मला खूप आनंद झाला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.